मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या लढ्याला अखेर यश आलंय। सरकारकडून जरांगेंच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्यात। नव्या अध्यादेशात सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलाय। त्यामुळे जरांगे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडणार आहेत। तर थोड्याच वेळात मनोज जरांगे यांचं उपोषण सोडलं जाणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे उपोषण सोडणार आहेत। नव्या अध्यादेशात सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्याचा उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे आता मनोज जरांगे उपोषण सोडणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे उपोषण सोडतील। यांनी शब्दाना शब्दात जोपर्यंत आपण आंदोलन करत होतो तोपर्यंत आपण विरोध करत होतो, मग ते पक्ष कोणचा असो, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो। आता आपला आणि त्यांचा कोणाचा असो, ते विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो, आपला त्यांचा विरोध संपतो। आपण समाज म्हणून काम केलेलं आतापर्यंत, आजपासून आपण ते कोणत्या पक्षाचा आडवा येऊ त्याला सोडलेलं नाही, मराठा आरक्षणाच्या विरोधात। आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करत होतो। मराठा समाजाच्या पोरांचं कल्याण होतं